महाराष्ट्र टी-ई-टीसाठी अत्यंत महत्त्वाचे असणारे बालमानसशास्त्राचे हे 5 प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. पहिला प्रश्न काय आहे? तर कोणते पर्यावरण बालकाच्या विकासाला पोषक ठरते? ऑप्शन आहेत घरगुती वातावरण, ऑप्शन बी शाळेचे वातावरण, ऑप्शन सी समाजाचे वातावरण, ऑप्शन डी सर्व पर्याय बरोबर आहेत. तर आपल्याला माहित आहे की बालक जन्माला आल्यानंतर सर्वात पहिले त्याचे कुटुंबातील वातावरण हे त्याच्यावर इफेक्ट करते. त्याच्यानंतर त्याच्यानंतर आहे शाळेचे वातावरण. जसा थोडासा मोठा झाल्यानंतर तो शाळेत जायला लागतो. शाळेत जसे वातावरण आहे तसेच संस्कार आणि तसाच त्याचा विकास व्हायला लागतो. म्हणून शाळेचे वातावरण सुद्धा त्याच्या विकासावर परिणाम करते. त्याच्यानंतरचं ऑप्शन आहे समाजाचे वातावरण. त्याच्यानंतर तो समाजामध्ये वावरायला लागल्यानंतर समाजामध्ये जसे वातावरण आहे तसेच संस्कार त्याच्यावर व्हायला लागतात. म्हणजेच समाजाचे वातावरण सुद्धा त्याच्या विकासावर परिणाम करते. म्हणून ऑप्शन डी सर्व पर्याय बरोबर आहेत. हे या प्रश्नाचे उत्तर आहे. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे, बालकाच्या आहारात कोणत्या घटकाचा समावेश असावा? ऑप्शन आहेत प्रथिने, खनिजे, जीवनसत्वे. तर बालकाच्या शारीरिक विकासासाठी किंवा शारीरिक तसेच मानसिक विकासासाठी सुद्धा हे जे आहेत प्रथिने, खनिजे आणि जीवनसत्वे हे तिन्ही खूप जास्त महत्त्वाचे असतात. म्हणून या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी सर्व पर्याय बरोबर आहे. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे, अनुवंशाचा बालकाच्या वर्तनावर काय परिणाम होतो? जे अनुवंश आहे म्हणजे आपल्याला आपल्या मागच्या पिढीकडून आपल्याला जे भेटलेले आहे त्या अनुवंशाचा बालकाच्या वर्तनावर काय परिणाम होतो? ऑप्शन आहेत आनुवंशिक गुणधर्म, ऑप्शन बी वातावरणातील प्रभाव, ऑप्शन सी शिक्षणाचा प्रभाव आणि ऑप्शन डी सर्व पर्याय बरोबर आहे. तर आनुवंशिक गुणधर्माचं जे आहे ते आपल्याला मागच्या पिढीकडून कोणाचं आता आपण घरी म्हणतो बघा की एखाद्याचे आजोबा रागीट असले आणि ते जर मुलगा रागीट झाला तर आजोबासारखा झाला तर आनुवंशिक गुणधर्म जे आहेत ते 100% बालकाच्या वर्तनावर परिणाम करतात. पण त्याच्यानंतरचे जे पर्याय आहेत वातावरणातील प्रभाव, शिक्षणाचा प्रभाव, शिक्षण हे नंतर त्याच्या आयुष्यात येते आणि वातावरण सुद्धा नंतर त्याच्या येते आणि ते बाह्य घटक आहे आणि ते त्याच्या वर्तनावर परिणाम करते. वातावरण पण करते आणि शिक्षण पण करते, पण ते बाह्य घटक आहेत आणि आनुवंशिक गुणधर्म हेच अनुवंशाकडून आपल्याला भेटलेले असतात आणि ते आपल्या बालकाच्या वर्तनावर परिणाम करतात. म्हणून याचं जे ऑप्शन आहे ते आहे आनुवंशिक गुणधर्म हे करेक्ट ऑप्शन आहे. त्याच्यानंतरचा जो क्वेश्चन आहे, बालकाच्या शिक्षणावर कोणते घटक परिणाम करतात? तर बालकाच्या शिक्षणावर मूल जन्माला आल्यानंतर ते कुटुंबामध्ये वाढते. तर कुटुंबाकडून सगळ्यात पहिली शाळा त्याची कुटुंब असते. कुटुंबाकडूनच ते गोष्टी शिकायला सुरुवात करते. त्याच्यानंतर त्याच्या आयुष्यामध्ये शाळा येते. शाळा पण त्याच्या शिक्षणावर परिणाम करते. शाळेमध्ये तो खूप जास्त गोष्टी शिकतो. त्याच्यानंतर शाळेच्या नंतर येते समाज. नंतर तो समाजामध्ये वावरायला लागतो आणि त्याच्यानंतर समाज हा घटक सुद्धा शिक्षणावर त्याचा परिणाम करतो. म्हणून बालकाच्या शिक्षणावर कुटुंब आणि शाळा आणि समाज हे तिन्ही घटक परिणाम करतात. म्हणून हे सर्व पर्याय बरोबर आहेत. हे या प्रश्न क्रमांक 4चं उत्तर आहे. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे, बालकाच्या सर्वांगीण विकासात कोणत्या घटकाचा समावेश होतो? बालकाचा जे सर्वांगीण विकास आहे म्हणजे फक्त शारीरिक किंवा मानसिक नाही, तर सर्वांगीण घटकाचा जो विकास आहे त्यामध्ये त्याचा शारीरिक विकासाचा सुद्धा समावेश होतो, त्याच्या मानसिक विकासाचा सुद्धा समावेश होतो, त्याचबरोबर सामाजिक विकासाचा सुद्धा समावेश होतो. हे मिळून त्याचा सर्वांगीण विकास होत असतो. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे वरील सर्व पर्याय बरोबर आहेत. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बालमानसशास्त्राचे 5 प्रश्न बघितले आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये सुद्धा अजून PYQs पाहणार आहोत. तरीच अशाच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू सो मच.